रवी एका 5 स्टार हॉटेलात शेफचं काम करायचा. त्याच्या हातात जादू होती. रवी भाऊ, कस्टमर तुमच्या पावभाजीची खूप तारीफ करतायत. अरे थँक्यू. आई, कधी कधी आम्हाला सुद्धा पावभाजी खायला द्या. हो हो, आज भेटा हॉटेल बंद झाल्यानंतर. इथे खाल्लं तर बॉसची लोक ओरडतील. आपण एक काम करूया, आम्हा सगळ्यांसाठी पार्सल पॅक करून घ्या. त्या दिवशी रवीने पावभाजी बनवली आणि पार्सल बनवून डब्यात भरलं. त्याने आपल्या दोन्ही वेटर मित्रांना पावभाजी दिली आणि एक डबा स्वतःसाठी ठेवला. ते दोघे फार आनंदी होते आणि रवीही फार आनंदी होता. रवी खुशीतच घरी आला. हे घे सुद्धा पावभाजी. अरे वाह, क्या बात है. आज आपल्या नशिबात 5 स्टार हॉटेलची पावभाजी. वाह. हे बरं आहे, पावभाजी मी एवढी मेहनतीने बनवली आणि क्रेडिट मात्र 5 स्टार हॉटेलला जात आहे. म्हणून तर मला स्वतःचं हॉटेल उघडायचंय. हो ना, तुमचं रेस्टॉरंट लवकरच उघडेल. असंच वाटतंय, पण हे सगळं कसं शक्य आहे? घराचा खर्च, मुलांचा खर्च, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या माझ्यावरच आहेत. हा, ते तर आहे, पण माझा विश्वास आहे तुमचं रेस्टॉरंट नक्कीच उघडेल. हो, आशेवर जग कायम आहे. तेव्हा पिंकी आणि अर्णव ट्युशन वरून परत आले. बाबा बाबा, आज तुमच्या बाबांनी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणलेलं आहे. पावभाजी ना? अरे, तुम्हाला कसं कळलं? कारण मला फार इच्छा होती पावभाजी खायची. वा, बघितलं, बाबांना सगळं माहिती आहे. चल आता लवकर लवकर जेवायला बसूया. आज माझी बाळं माझ्या हातची बनवलेली फेमस पावभाजी खातील. काय तुमची पावभाजी खरंच फेमस आहे? आहे नाही, पण होऊन जाईल. चला चला, भूक लागलीये, जेवणाची वेळ झाली. सगळ्यांनी एकत्र बसून चवीने रवीने केलेली पावभाजी खाल्ली. तुम्ही तर माझ्यापेक्षाही चांगलं जेवण बनवता. थँक्यू. तुमचं रेस्टॉरंट नक्की उघडेल. हो, नक्कीच. मग एक दिवस रवी हॉटेलमध्ये जेवण बनवत होता. तेव्हा मॅनेजर त्याच्या जवळ आला. मित्रा, मला तुला सांगताना खूप वाईट वाटतंय, पण तुला नोकरीवरनं काढून टाकलंय. पण का? हॉटेलचा फायदा कमी होत चाललाय, म्हणून मॅनेजर एम्प्लॉई कमी करत चाललेला आहे आणि त्यामुळे आम्ही फक्त एकच शेफ ठेवू शकतो. आता तोच फास्ट फूड बरोबर सगळे पदार्थ तोच बनवेल आणि त्याला एक्सपिरियन्स सुद्धा आहे. आणि बॉसने डिसिजन घेतलं की आपल्या हॉटेलमध्ये फक्त एकच शेफ राहील आणि ह्यामुळे तुला जॉबवरनं काढून टाकण्यात आलंय. रवी चिंतेत पडला. त्याला वाटलंही नव्हतं की त्याच्या बरोबर असं काही होईल. तो घरी पोहोचला आणि त्याने सगळं काही सुधाला सांगितलं. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला दुसऱ्या हॉटेलात नोकरी मिळेल. आशा आहे लवकरच मिळू दे. रवी कित्येक हॉटेलात नोकरी शोधायला गेला, पण सगळीकडून त्याला फक्त नकारच मिळत होता. आता जवळपास 1 महिना झाला होता. आता तो खचला होता. त्या दिवशी जेव्हा तो घरी आला, त्याला रडू आलं होतं. काय झालं? आज नाही तर उद्या तुम्हाला नोकरी मिळेलच. मी किती हॉटेलमध्ये प्रयत्न करतोय, पण मंदीच्या कारणामुळे काही कामच नाहीये. आता मी काय करू? काम नाही तर काय झालं? तुमच्या हातात जादू आहे. तुम्ही स्वतःचं रेस्टॉरंट काढू शकता. पण सुद्धा हॉटेल टाकायला पैसा लागतो, ते कुठून येतील? माझे दागिने आहेत ना. सुधा, त्यांनी फक्त 2-4 लाख रुपये येतील. त्यातून आपण स्वतःचं फास्ट फूड रेस्टॉरंट तर उघडूच शकतो. हो, तुम्ही प्रयत्न तरी करा. मला खात्री आहे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. ठीक आहे. रवीने सुधाचे सगळे दागिने गहाण ठेवले आणि पैसे घेतले. या पैशातून रवीने बाजाराच्या मधोमध एक लहानसं फास्ट फूड जॉईंट नावाचं एक रेस्टॉरंट उघडलं. रवीच्या रेस्टॉरंटमध्ये सँडविचेस, फ्रँकी, मोमोज आणि रवीची स्पेशल पावभाजी मिळत होती. मित्रा, एक पावभाजी दे. मला एक चीज सँडविच. रवीचं रेस्टॉरंट चालायला लागलं होतं. बाजाराच्या मध्ये असल्या कारणाने तिथे नेहमी ग्राहकांची गर्दी असायची. काहीच महिन्यात रवीने त्याच्या बायकोचे दागिने सोडवून घेतले. हे घे सुधा, तुझे दागिने. देवाची कृपा आहे आपल्यावर. लवकरच तुमचं रेस्टॉरंट सेट झालं.
होणार कसं नाही, माझ्या हातांमध्ये जादू आहे. हो हो. रवी आणि सुधाच्या आयुष्यात सुखाचे 4च दिवस आले होते आणि तेव्हा त्यांच्यावर नवीन संकट आलं. रवीच्या फास्ट फूड रेस्टॉरंट समोरच पावभाजीची एक गाडी उभी राहिली. पावभाजीच्या गाडीवर पावभाजी फक्त 50 रुपयांना मिळत होती. हे पाहून सगळे गिऱ्हाईक रवीच्या फास्ट फूड रेस्टॉरंट मध्ये न जाता गाडीवर पावभाजी खायला लागले. आता ही काय दुसरी पंचायत आहे? जर मी पावभाजीचा भाव 50 रुपयापेक्षा कमी केला तर माझ्या हॉटेलचं भाडं आणि फायदा कसा काय काढू? रवीची अडचण वाढली. पुढील काही दिवस रवी विचार करत राहिला की त्या पावभाजीच्या गाडीला कसं हटवता येईल. जर मला भाव कमी करता येत नाहीये, मला काहीतरी डोकं लढवलं पाहिजे, म्हणजे सगळे गिराईक माझ्याच हॉटेलमध्ये येतील. पण काय करू? रवी विचार करायला लागला की तो काय करू शकतो. जेव्हा तो घरी आला तेव्हाही तो हाच विचार करत होता. सुधा, मी काय नवीन करू शकतो? मी समजले नाही. जर पावभाजीचा भाव मी 50 रुपयापेक्षा कमी केला तर मला काहीच फायदा होणार नाही. आणि आता तर काय, सगळे पावभाजीचे माझे कस्टमर त्या गाडीवरतीच खायला जातात. तर मला पण असं वाटतंय की मी पण काहीतरी नवीन करावं, असं काहीतरी जो कोणीच विचार केला नसेल. सुधा स्वयंपाकघरातल्या मसाल्यांकडे बघायला लागली. तुम्हाला आठवतंय का तुमच्या गावावरून काळा मसाला आणला होता? जर तुम्ही या मसाल्याचा उपयोग करून पावभाजी बनवाल तर ती एकदम नवी बनेल. काळी पावभाजी. हो, काळी पावभाजी. आणि मग रवी आणि सुधाला कल्पना मिळाली. पुढल्या दिवशी रेस्टॉरंटच्या बाहेर मोठा बोर्ड लागला, स्पेशल काळी पावभाजी. रवीने त्याची स्पेशल काळी पावभाजी बनवायला घेतली. बऱ्याच लोकांनी तो बोर्ड वाचला. मग एका युट्यूबरचं लक्ष त्या बोर्डवर गेलं आणि ती रेस्टॉरंटच्या आत आली. रवीने तिला काळी पावभाजी दिली. तर मित्रांनो, माझ्या समोर आहे काळी पावभाजी, चला टेस्ट करूया. त्या युट्यूबरने पावभाजी चाखली. वाह वाह, फार छान. काळ्या पावभाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचबरोबर रवीचं फास्ट फूड रेस्टॉरंटही फेमस झालं. आता या लहानशा रेस्टॉरंटच्या बाहेर लांबच लांब रांग लागायला लागली. सुधा आणि रवीने तिथे कामाला माणसं ठेवली. काळी पावभाजी इतकी फेमस झाली की लांबून लांबून लोक काळी पावभाजी खायला येऊ लागले. बघता बघता रवीचं छोटंसं रेस्टॉरंट आता एक मोठं हॉटेल झालं होतं. अखेर तुमचं स्वप्न पूर्ण झालं. हो, पण हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझी आयडिया एकदम कमाल करून टाकली. काळ्या पावभाजीने रवीच्या काळ्या भविष्याला उज्ज्वल बनवलं, त्याच्या बुडणाऱ्या जहाजाला पार केलं आणि अखेर त्याचं हॉटेल उघडण्याचं स्वप्न पूर्ण झालं.